झालेलं नाहीये, तुम्ही आता सुरू करा. बर. हा, हा आता आता झालं. चालेल. आता झालं. ओके, चालेल. आता असं करता नव्हे येईल की ना लगेच शेअर? आपण हो. हा? दिसतंय पहिल्या का? श्लोकापासूनच घ्या. हो. हो, नाही दिसत नाहीये वाचा आता काहीच. तुम्ही. नाही दिसत नाही अजून. नाही हा आलं. आता आला दिसतंय. आला. हा. आलं आला आलं आला आला. आलं आलं आलं. पहिल्या श्लोकापासून नको, चौथाच घेऊया. हा हो, पहिलंच घ्या ना आधी पटकन. शॉर्ट मध्ये. सलक्ष्मणं शोकवशाभिपन्नं शोके निमग्नो विपुले तु रामः उवाच वाक्यं व्यवसानुरूप व्यसनानुरूप मुष्णं विनिश्वस्य रुदन सशोकम. त्याचा अन्वय आहे, विपुले शोके निमग्नः सः रामः सशोकं रुदनं शोकवशाभिपन्नं लक्ष्मणं उष्णं विनिश्वस्य व्यसनानुरूपं वाक्यम् उवाच. आणि सरांनी अर्थही सांगून द्या लगेच. अर्थही त्याचा सांगून द्या. अर्थ असा आहे की खूप शोकामध्ये निमग्न असलेला तो राम दुःखाने रडत दुःखात बुडालेल्या लक्ष्मणाला उसासे टाकत दुःखाने परत दुःख दुःख सारखं येत आहे, वाक्य बोलता हो. झाला. हा, दुसरं. आता दुसरं काढा ना. राज्य प्रणाश खाली खाली वरती करा ते फक्त. हा हं, हं. सर तुम्ही वाचताय का? वाचतो. वाचा. हा वाचा राज्य वाचा आणि सांगा. राज्यप्रणाशः स्वजैन वियोगः पितुर्विनाशः जननी वियोगः सर्वाणि मे लक्ष्मण शोकवेगा पूरयन्ति प्रविचिंतितानि. ह्याचा छान अन्वय वाचलं. आहे, लक्ष्मणा म्हणजे हे लक्ष्मणा, प्रणाशः स्वजैनै वियोगः पितुः विनाशः जननी वियोगः सर्वाणि प्रविचिंतानि मे शोकवेगम आपुरयंती. म्हणजे हे लक्ष्मणा, राज्य प्रणाशः म्हणजे राज्य गमावले, स्वजनैहि स्वजनैहि वियोगः स्वजनांचा वियोग झाला, पितृविनाशः म्हणजे वडिलांचा वियोग झाला म्हणजे वडील वारले, जननी वियोगः मातेचाही वियोग झाला, सर्वाणी प्रविचिंतितानी म्हणजे या सगळ्यांचे चिंतन मे शोकवेगम आपुरयंती माझ्या शोकाचा आवेग वाढवतो. पूर्ण वाचतो अर्थ एकदा. हे लक्ष्मणा, राज्य गमावले, सज्जनांचा वियोग झाला, वडिलांचा वियोग झाला, मातेचा वियोग, या सगळ्यांचे चिंतन माझ्या शोकाचा आवेग वाढवतो. छान हं. छान अर्थ मस्त खूप सांगितला. सुंदर. खूप छान सांगितलं. हम्म. पुढचं. सर्वं तु तिसरं. दुःखं मम लक्ष्मणेदं शान्तं शरीरे वनमेत्य शून्यं सीतावियोगात् पुनरुत्तीर्णं पुनरपि पुनरपि उदीर्णम. उदीर्णं उदीर्ण काष्ठैर्वा उदीर्ण काष्ठैः अग्निः सहसा प्रदीप्तः. इव ना काष्ठही इव काष्ठैः अग्निही इव अग्निः सहसा प्रदीप्तः. अन्वय आहे, हम्म, हे लक्ष्मणा, हम्म, इदं हम्म, सर्वं दुःखं शून्यं वनम् एत्य शरीरे शान्तं तु हम्म. सीतावियोगात् काष्ठैः सहसा प्रदीप्तः अग्निः पुनरपि उदीर्णम्. म्हणजे हे लक्ष्मणा, इदं सर्वं दुःखं शून्यं वनम ऐत्य म्हणजे हे सर्व दुःख वनात आल्यामुळे नष्ट झाले होते. शरीरे शांतम म्हणजे शरीरात शांतता होती. तू सीता वियोगात पण सीतेच्या वियोगाने काष्ठैहि सहसा प्रदीप्त अग्निः पुनरपि उदीर्णम म्हणजे जसे अग्नीत लाकडाने ज्वाळा ज्वाळा पुन्हा उफाळून येते, तसे माझे दुःख उफाळून येत आहे. हे सगळं ब्रॅकेटमध्ये माझे दुःख वगैरे. बरोबर आहे. परत पण ते एकदा सांगाल पाहिजेच का? ना. हो. हो ते पाहिजे, त्याशिवाय रेफरन्स लागत नाही हो. हं. परत वाचाल कंसात का? नाही, सरळच आहे ना ते, कंसात हा, नकोच. हे सरळच आहे. लक्ष्मणा, हे सर्व दुःख वनात आल्यामुळे नष्ट झाले होते.
शरीरात शांतता होती. पण सीतावियोगातून ते दुःख जसे अग्नीत लाकडाने ज्वाला पुन्हा उफाळून येते तसे येत आहे. किंवा आले आहे. हा. हा, आले आहे. पुढचं एवढं झालं होतं ना काल. ओके, हो. थँक्यू आता पुढचं आपल्याला मारामारी करावी लागेल. मया विहीना विजने जनेया रक्षोभिराहृत्य विकृष्यमाणा नूनम निनादम कुररीव दीना. कुररीवचा अर्थ सांगणार होते सर आपल्याला. सा ते होता ना. हा. मुक्तवत सा मुक्तवत्या यत कांत नेत्रा. आता कोणीतरी हे अन्वय वाचा म्हणजे आम्ही लिहितो. अन्वय आहे, या विजने वने मया विहीना सा. हळूहळू सांगा. ओके. हळूहळू या सांगा. या या विजेने विजने वने हं, वन मया विहीना सा हं. आयतकांत नेत्रा रक्षोभिः आहृत्य विकृष्य. थांबा थांबा हा, थांबा थांबा. हा, हा. आयत अहो सर तुम्ही कांत शिकवताय नेत्रा. ना. आयतकांत नेत्रा या रक्ष विजने मया विहीना थांब सा थांब थांब सा त्यांना सांगू दे. आयत आयत कांत आयत नाही. कांत नेत्रा हं. हा. रक्षोभिः आहृत्य विकृष्यमाणा दीना कुररीव नूनम निनादम मुक्तवती. कुररीव पुढे. प्रमाणा दीना कुररीव नूनम हा. नूनम. हा. निनादम मुक्तवती. या विजने विकृष्यमाणा. मया विहीना. मया विहीना नंतर विकृष्यमाणा काय? हं, विकृष्यमाणा. ऍक्च्युली काय माहितीये हं, का, हे त्या हं, सरांनी ते इंग्लिश पाठवलंय ना, त्याच्यामध्ये हं. तो ऍक्च्युली अन्वयच आहे खरं सांगायचं तर. हो 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 तोच अच्छा. अन्वय तो आहे. हाच कॉपी मारलाय मी, फक्त अच्छा इंग्लिश काढून अच्छा टाकलं अच्छा. त्यातलं. या विहीने. हा हा हा. हं, म्हणजे हं, अर्थात त्यांनी त्यानुसार त्या अन्वयानुसार हा अर्थ दिले अन्वयानु हा अन्वयानुसारच त्याने ते असं बेसिक अर्थानुसारच त्याने ते बनवले. लिहिलेलं आहे ते. म्हणजे हाच हा आहे हा. अन्वय ओके. ऍक्च्युली. हं, हं, हं. वर कुररीव पण म्हणजे काय? तसंच होतं का मग? वरती पण तसंच होतं का? हो, वरती पण तसंच आहे. हो, लक्ष्मण हे लक्ष्मण इदम हा. सर्वम दुःखम. अच्छा, हेच आहे उदीर्णम शेवटी. हा, हेच आहे. ओके. चला ह्याचा अर्थ सांगा आता. अहो थांबा. अर्थ एकच मिनिट. त्यात काय इंग्लिश वाचू आधी. इंग्लिश वाच. त्याच्यामध्ये ऍक्च्युली रक्षोभीचा अर्थ खाली इथे काहीतरी वेगळाच राक्षसांकडून दिलं. दिलंय सरांनी, काल नाही, सांगितलं हा होतं. हा हा. हा, पण इथे रक्षोभी रक्षोभी म्हणजे आहे सर. इथे एकटी लिहिले. आता हे एकटी. माहित नाही, हे काय टायपो लिहिलंय? मिस्टेक आहे का. खरं रक्षोभी म्हणजे आता आपल्याला इथे राक्षसच बरोबर इथे काय बसतील होतंय तिकडे. बघू. एकदा इथे बघू ना खाली. राक्षसच आहे, इथे राक्षसच आहे ऍक्च्युली. मग तेच हा आहे, आपल्या ते याच्यात ना, चुकून झालं असेल. एकटी किंवा एकाकिनी हा, रक्षोभी. अच्छा. नंतर पण तर मग सर म्हणतील की ते पुस्तकातलं बरोबर आहे म्हणून. हा. नाही, ते पुस्तकात बोलू आहे. ना आपण. पुस्तकात पुस्तकात एकटी रक्षोभीच बाय द एकाकी. डेमन्स लिहिलेलं आहे ऍक्च्युली. आता हा इंग्लिश एक मधला अर्थ बघा ना. द लवली. हा वाचा. Large The eyed lovely lady. large-eyed lady separated हम्म from me in the हम्म desolate forest, हम्म isolated forest, abducted हम्म. and dragged by demons, must have हा बरा. cried at that हा time desperately हा. like a female osprey. ऑस्प्री म्हणजे टिटवी असं मला वाटतं, कुठेतरी असं वाचलं होतं मी. हो का? अं, माझ्याकडे जो अर्थ तो असा आहे, मी नसल्याने निर्जन वनात राक्षसाने तिला धरून फरफटत नेले असेल आणि विशाल आणि मनोहर नेत्र असणारी ती जानकी अत्यंत दीन भावाने टिटवीप्रमाणे विलाप करीत राहिली असेल. दादा एकदम सावकाश वाचा हो. मया राजेश विहीना. आम्ही सर लिहून घेतो. हं. आम्हाला मया शाळा सोडून किती वर्ष झाली?
मला बरीच हम्म. कॉलेज सोडून समजा आम्हाला 40 वर्ष झाली काय आता हो. तुम्ही आम्ही किती फास्ट मिळणार सांगा बरं. ओके. मया विजने वने मया विहीना, म्हणजे मया विहीना म्हणजे मी नसल्याने, माझ्याशिवाय हा, माझ्याशिवाय हा. माझ्याशिवाय या हा. विजने म्हणजे या निर्जन वनात हम्म. सा आयतकांत नेत्रा, म्हणजे ती ऍक्च्युली ती विशाल मनोहर नेत्र असणारी किंवा मोठे नेत्र असणारी जानकी रक्षोभी म्हणजे राक्षसानी आहृत्य म्हणजे पळवून नेली, विकृष्यमाणा म्हणजे फरफटत नेली, ती जानकी दीना कुररीव म्हणजे दीनवाणी, दीन भावाने, कुररीव म्हणजे टिटवी, टिटवीप्रमाणे खरंच निनादम मुक्तवती म्हणजे खरंच विलाप करत राहिली असेल. पण ते टिटवी आर्युक्त आहे का? काय लिहिलं? काय टिटवी ते आहे आर्युक्तच का काय लिहिलं? काय ते टिटवी? आर्युक्त म्हणजे काय लिहिलं? आयुक्त रक्तोभी हरयुक्त म्हणजे हरण नृत्य म्हणजे केल्यावर, हरण केलेली, हा, हरण करून किंवा हरण हरण केल्यावर, करून फरफटत नेलेली, विकृष्यमाणा म्हणजे हा, फरफटत नेलेली, पळवून किंवा तिचं रक्षोभीही हरण म्हणजे करून. राक्षसांनी हरण केलेली, हा. किंवा धरून पण होतं मला वाटतं ते. म्हणून सरांनी सांगितलं राक्षसांकडून हरण हा केल्यावर. ते नाही भी नाही, आहे ना रक्षोभी म्हणजे तृतीया. राक्षसांकडून केलंय स्वाती. हा. हो हो. रक्षोभी म्हणजे राक्षसांकडून, हो आणि तृतीया आहे म्हणून. हा, आणि हे हरण करून फक्त आवृत्य. हम्म. नृत्य म्हणजे परत ते अ, त प्रत्यय आहे ना, ते म्हणजे आपण काय ते, येऊन जाऊन म्हणतो ना, हा गतवा. तेच हो. गतवा, तसं तसं म्हणून त्याच्यात. धरून मग किंवा मग इथे असं केलं पळवून, तर चालेल का? जानकी राक्षसांकडून फरफटत नेली गेली. धरून, हा, हा. पळवून, हा, पकडून धरून. धरून हम्म. असं काही. आयत कांत नेत्रा म्हणजे काय? आयतकांत नेत्र म्हणजे विशाल आणि मनोहर नेत्र असणारी, पण ह्यानी जो अर्थ दिलाय ब्युटिफुल. त्याने सांगितलंय ब्युटिफुल लार्ज आईड लेडी, हा, मोठे डोळे, सुंदर मोठे डोळे, डोळे असणारी, हा. सुंदर आणि मोठे डोळे असणारी हम्म. महिला किंवा लेडी. टपोरे म्हणू शकतो, टपोरे डोळे. हा टपोरे, हा, टप्पोरे ते बरोबर. टपोरे डोळे. टपोरे डोळे. पुढचं. आणि कुररिवा म्हणजे मग ते बरोबर आहे की नाही? आता आपण ते कसं सरांना विचारायचं का परत? हो विचारावं पण लागेल, त्याने ह्याच्यात अर्थ ऑलरेडी दिला नाहीये कुररीवचा. कुरर ते इव असणार सांगत ना खरं होते. ते. नाही, इथे इंग्लिश हं? मध्ये अर्थ दिला आहे ना, कुठे हा गेलं ते ते? त्याने काय ते ऑस्प्रे म्हणून लिहिलंय. हा, ते ऑस्प्रे म्हणजे तुम्ही टिटवे काढली ना. हा हा, द लेडी बर्ड ऑस्प्रे असं काय ते लिहिलंय त्यांनी. ओके, एक आपण उद्या मिनिट, विचारूया वहिनी. ईमेल गुगलवर काही नाहीये का? बघू. हा ऑस्प्रेचा बघा, अर्थ बघा ना, हा, फिमेल बघते. ऑस्प्रे. कुरर इव असं असणार ना, का कुरह इव असणार आहे. नाही नाही नाही, पूर्ण शब्दच तसा आहे, कुररिव, हो का? लाईक अ फिमेल ऑस्प्रे. नाही, हा लाईक म्हणजे इव असेल ना तिकडे. लाईक म्हणजे इव आहे ते. हा, पण हा, बघा तर काय आहे ते. नाही ते कुर म्हणजे हे ना, कुरी आपली बकरी. काल बकरीच म्हणत होते ना सर, बकरी का? गरीब बकरी हो सारखी. हा, बकरी. हो बरी बकरी म्हणत ते होते ते. काल बोलताना बरोबर. बकरीच म्हणाले होते. कुरी येते, कुरी, असं काहीतरी. कुरी पण ऑस्प्रे इथे इव. बकरी अर्थ कुठे आहे? बघता येईल काय आहेत. ऑस्प्रे. म्हणजे कुरी ही बकरीची इव. कल्पना. ऐका, ते कुररीव म्हणजे कुरी ही इव असं मध्ये विसर्ग आहे हो त्याला. आणि ते फिमेललाच कुरी म्हणतात ते. हो का, म्हणजे बकरी सारखी कन्नडात. विलाप करत राहिली असतं असं. हा, गरीब गाई हम्म. सारखी, समजा असं म्हणतो, गरीब बकरी सारखी ती. एखाद्याला ते बांधून नेतात तर बकरी ओरडत असते ना, तसं हा बळी द्यायला किंवा आहे. तर ते बकरीच आहे, ते टिटवी नाही. तुम्ही बघून घ्या हम्म. लिहून, तर ते बकरीच आहे. हा आणि सर बोलता बोलताच ते कट झालं, बकरी म्हणत म्हणाले होते होते ते. काल काहीतरी, हा तसंच हम्म. काय. हम्म, हम्म. तेच आहे ते. लिहून तर ठेवा. ही उपमा काही बरोबर नाही वाटत. नाही, बकरी बरोबर आहे. बकरीची. बकरी बरोबर बकरी वाटतं ते. बरोबर आहे, बकरीला टिटवी गळ्यात बरोबर बांधून नाही. धरून नेले की ती म्हणजे अगदी गाय गरीब करते ना. दिसणारी बकरी असते.
हो हा हो ते बकरीचंच होतं ते. बरोबर होते. पुढे आपण लिहून ठेवा. पण ते फक्त कन्फर्म करायचं पण हो बोललेले. काल हो काल सर बकरीच म्हणत होते पण बरोबर हा आहे. मग हो झालं. हो चला. आम्ही पण ऐकलं बकरी. आणि अगदी हा शेवटी हो शेवटी म्हणत होते आणि लगेच मग हो बंद ते झालं. मग पुन्हा बंद झालं. विसरलो. पण वेळ विसरलो संपली. आपण. हम्म. हा बरोबर. आणि म्हणून ते ते बकरीचा फिमेल बळी केलंय त्यांनी. त्याचं फिमेल म्हणजे बकरीच आहे ती ते त्यातली. बकरीचा बळी देताना बकरी जात नाही ना, मछली सुलभाताईंना खेचून बरोबर घेतात ना. आठवलं. मला आठवलं बकरी होते एकदा बोललेले ते आणि मग ते फिमेल म्हटल्यामुळे मग ते बकरी आठवलं मला. चला आता पुढे. अस्मिन्मया. हा हा आहे आता वरचा. वाचू. अस्मिन्मया सार्धमुदारशीला अस्मिन्मया शिला. सार्धमुदारशीला शीलातले पूर्वमिहापवैश मुहा पूर्वमिहोपविष्टा कांतस्मिता लक्ष्मणजातहासा त्वामाह सीता बहुवाक्यजातम्. अन्वय आहे, हे लक्ष्मण सावकाश उदारशीला. सांग. ओके, हे लक्ष्मण हळू सांगा. उदारशीला कांतस्मिता सीता अस्मिन शी हळू. हा कांतस्मिता सीता सीता अस्मिन शीलातले मया मया सार्धम. सार्धम पूर्वम उपोपविष्टा जातहासा त्वाम बहुवाक्यजातम आह. अर्थ आहे, हे एक मिनिट हा, लक्ष्मणा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. बहु काय ते वाक्य जातम. बहुवाक्यजातम. बहुवाक्य जातक. हम्म. उदारशीला म्हणजे उदार. हा, गुड नेचर्ड. उदारशीला म्हणजे गुड नेचर असं लिहिलंय खाली. चांगल्या स्वभावाची हा, किंवा गुड नेचर. कांतस्मिता म्हणजे कांतस्मिता लवली स्माइल म्हणजे स्मित, चांगलं स्मित हास्य असलेली. आणि काय बाकीचे सीता शीतातले अस्मिन शिलातले शिलातले. म्हणजे हा. शिलातले म्हणजे सप्तमी आहे, म्हणजे या शिलेवर. शिळेवर या शिळेवर, दगडावर हा, किंवा शिळेवर. खडकावर हा शिळेवर. ते पूर्व मया मिहो सार्धम म्हणजे माझ्यावर. पविष्टा. पूर्व म्हणजे पूर्वी. हम्म. पूर्वम उपोपविष्टा महोपविष्टा. सिटिंग हिअर. हा, नाही सिटिंग महो हिअर. नाही बसलेली. उपोपविष्टा म्हणजे बसलेली. पूर्वम, इथे अच्छा बस. पूर्वम. नाही, काय काय होईल संधी? पूर्वम पूर्वम उपोपविष्टा. उपोपविष्ट उपोपविष्टा हा बरोबर. हा उपोपविष्टा. बसलेली. पोपविष्टा. ओके. जातहासा म्हणजे जातहास्य म्हणजे लाफिंग अवे. लाफिंग अवे. हा, ते ना हो जे आहे ना श्लोकामध्ये हो नाही पो पाहिजे तिथे. को पाहिजे का? हा तेच म्हणून आपल्याला कन्फ्युज. उपविष्टा म्हणजे बसली आहे ना. हा, आणि उपोपविष्टा तिथे ते होपविष्टा दिलंय ना पूर्व तिकडे काय पाहिजे? मिहोपविष्टा. पो पाहिजे का ते? हा होच्या ऐवजी पो पाहिजे मग. त्यांनी जे खाली जर केलंय ना ते उपोपविष्टा त्याच्या ऐवजी ते लिहून घ्या आपण सरांना कन्फर्म करू. पोपविष्टा, उपोपविष्टा. उपोपविष्टा सिटिंग हिअर. हम्म. म्हणजे आता अर्थ, लक्ष्मण उदारशीला कांतस्मिता. उदारशीला कांतस्मिता स्थितीची विशेषणे आहेत, त्यामुळे ती, हे लक्ष्मणा चांगल्या स्वभावाची. चांगल्या हा. स्वभावाची, उदार, उदार आणि चांगल्या हास्य असलेली असं पण म्हणता येईल आपल्याला. सुंदर हास्य असलेली. सुंदर हास्य हा असलेली. शिलातले पूर्वम उपोपविष्टा म्हणजे पूर्वी ह्याच शिळेवर बसली होती. मया स आहे ना. मया सार्धम माझ्या बरोबर. माझ्या माझ्या, बरोबर. हा, माझ्या बरोबर. नाही पण हे माझ्यासह बसली खालचं का होती. दिलंय तिचे आणि खाली म्हणजे काय. कांतस्मिता. कांतस्मिता म्हणजे लिहिलंय सुंदर लवली हास्य. स्माईल. लवली स्माइल. परत सुंदर तेच हास्य. आहे. म्हणजे तिचे हास्य किती मनोहर होते.
त्या माझा मी लिहिला अर्थ त्या समयी तिने हसत हसत तुझ्याशी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. हा म्हणजे तुझ्याशी ती लक्ष्मण जात हासा त्वम आह सीता बहुवाक्य जातम. म्हणजे लक्ष्मण जात हासा त्वामाह त्वाम आह सीता बहुवाक्य जातम, म्हणजे तुझ्याशी खूप गोष्टी केल्या होत्या शेळीवर बसून. खूप गोष्टी केल्या, गप्पा तुझ्याशी मारल्या बोलली होत्या. होती ती. गप्पा हा, मारल्या होत्या. वार्तालाप केला किंवा राजेश साहेब परत एकदा सांगा. हे लक्ष्मणा, हम्म. हीच ती शिळा ज्यावर उदार स्वभावाची सीता पूर्वी माझ्यासह बसली होती. तिचे हास्य मनोहर होते. त्या समयी तिने हसत हसत तुझ्याशी बऱ्याच गप्पा किंवा गोष्टी केल्या होत्या. जात हासा म्हणजे ते का नाही? जात हासा म्हणजे लाफिंग अवे, म्हणजे हसत हसत तसं ना. आणि बहुवाक्य जात म्हणजे बऱ्याच गप्पा गप्पा गोष्टी, गोष्टी हा का? बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या होत्या. ओके, छान झाला अर्थ. सर खरंच सर ग्रेटच आहेत हा आपले. ही ती शिळा म्हटल्यापेक्षा ह्या त्या शिळेवर, हा असं आहे ना, म्हणजे ते ऑन द रॉक सप्तमी आहे, आपण ते म्हटल्यावर. कसंही घेऊ शकतो. हा नाही, ह्या शिळेवर ती माझ्यासोबत बसली बसली होती. होती, तिचे हा. विशेषण सगळे चांगल्या चारित्र्याची व सुंदर हास्य हम्म. असलेली सीता माझ्यासोबत पूर्वी बसली होती आणि तुझ्याशी तिने गप्पा गोष्टी केल्या गप्पा होत्या किंवा गोष्टी केल्या वार्तालाप होत्या. केला होता. हा, पुढचं. हो वाचा. गोदावरीयं सरितां वरिष्ठा प्रिया प्रियाया मम नित्यकालत् अप्यत्र गच्छेदिति चिन्तयामि नौकाकिनी याति हि सा कदाचित्. अन्वय आहे. सरितां वरिष्ठा इयं गोदावरी मम प्रियाः हळू सांगा. नित्य. हा, काय ते? हळू सांगा. हा, हळू सांगा म्हटलं, हो हो हो, लिहितोय. हे आहे ना आपल्याकडे, तुमच्या तो बघता नाही ते येत का? आहे तसंच लिहून जायचंय हो, तसंच वेगळं लिहून करत जायचंय नाहीये ते, ते. हा तोच हा सिक्वेन्स ठेवलाय मी, फक्त इंग्लिश हा शब्द सगळं मध्ये बरोबर गाळतोय मी. आहे, पण हा, नंतर वेळ पण मिळत नाही ना, मग असं अच्छा होतं. अच्छा. नाही, नंतर वाटलं तर अर्थ तर लिहून घ्या जे आपल्याला वाटतंय ते. हा. बरं सांगा. पण प्रिया या हा. मम प्रियाः नित्यकालं प्रिया अत्र गच्छेदपि गच्छेत् अपि इति चिन्तयामि सा एकाकिनी कदाचित न यातीहि. म्हणजे सरितां वरिष्ठा इयं गोदावरी, म्हणजे सरिता म्हणजे नद्यांमध्ये श्रेष्ठ ही गोदावरी. मम प्रियाः म्हणजे माझ्या प्रियेची म्हणजे सीतेची. नित्यकालम प्रिया म्हणजे सदाच नेहमीच तिला प्रिय राहिली होती, प्रिय होती, आवडत होती, म्हणजे हा आवडत तिला होती, नेहमीच हा गोदावरी प्रिय आवडत होती. होती. हा हा. अत्र कच्छेदपि म्हणजे कदाचित. नाही, गच्छेत अपी आहे ना, कच्छेदपि गच्छेत अपी आहे ना कदाचित ते. ती हा. तिच्या नाही, तिच्या हॅज सी तटावर, गॉन. हा, तिच्या तटावर म्हणजे ब्रॅकेटमध्ये तिथे गेली असेल असे हा. हम्म. चिंतय आम्ही, पण मी विचार करतोय. सा म्हणजे ती, एकाकिनी म्हणजे एकटी, कदाचित न याती म्हणजे कदाचित ती एकटी जाणार नाही किंवा हा, कधीच म्हणजे जात त्याला नसेल. वाटतं एकदा ती हा, गेली असेल आणि पुन्हा विचार करतो ती कदाचित ती गेली नसेल गेली किंवा कारण तिला जाणार नाही. एकटीला जाऊ जाणार नाही ती एकटी. हा, पण आधी परत त्याला सांगा सांगा. नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेली ही गोदावरी माझ्या प्रियेची नेहमीच प्रिय राहिली आहे, प्रिय असं आहे राहिली का? होती, हा प्रिय राहिली होती. हम्म. हम्म. चिंतयाती म्हणजे असा विचार करतो की कदाचित ही तिच्या तटावर गेली असेल, हे ब्रॅकेटमध्ये पाहिजे, परंतु हम्म. ती एकटी तर तेथे कधीच जात नसे. हम्म.
पद्मानना. ओके. लिहिलं. पद्मानना पद्म विशाल नेत्रा पद्मानी. वाने का वने असले पाहिजे ते. वाने तुमभिप्रयाता. वानेच पाहिजे का? वाणेच दिले पण. वाणेच हम्म. दिले पण. ते वाणे तदाप्ययुक्तम. म्हणजे वने नाहीये ते. बघू पुढे. वाने म्हणजे वेगळे आहे का काही अर्थ त्याचं? हा, अर्थ वाने वेगळा दिसतोय वाने ते. वाणे तुम आहे ते. वाणे तुम वाने तुम. अभिप्रयाता वाने तुम असं. अभिप्रिया प्रयाता. तदप्ययुक्तम नैसा कदाचिन्मया विना गच्छति पंकजानी. अन्वय अच्छा, आहे. वा आणे तुम येते बर का. वा आणि किंवा आणे वा, तुम. हा, वा आणि हा, तुम खाली दिले. अभिप्रयाता म्हणजे आणण्यासाठी हा तिथे गेली असेल असं काहीतरी म्हणतात. हा. अर्थ आहे पद्मानी वा आणे पद्मानन. तुम म्हणजे हा कमळे आणण्यासाठी हा. कमळाची फुले. पद्मानना पद्म विशाल नेत्रा पद्मानी वा आनेतुम. हा, लिहिलं तिचा अर्थ दिसते. वा आनेतुम. हम्म. बरोबर आहे, आणण्यासाठी. हा. अभिप्रयाता वा तदापि अयुक्तम सा कदाचित मया विना पंकजानी न गच्छतीही. म्हणजे अर्थ आहे पद्मानना म्हणजे तिचे मुख. पद्मानना आणि पद्म विशाल नेत्रा म्हणजे तिचे मुख आणि तिचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत. पद्मानी वा असले. आनेतुम अभिप्रयाता. ती कमल पुष्प आणण्यासाठी ब्रॅकेटमध्ये गोदावरीच्या तटावर गेली असेल. हम्म. तदापि अयुक्तम म्हणजे तरी सुद्धा हे मला बरोबर वाटत नाही. अयुक्तम. बघू सा ना. हा. कदाचित. हं, सा कदाचित मया विना पंकजानी न गच्छतीही. कारण मला ते बरोबर वाटत नाही, कारण मला बरोबर घेतल्याशिवाय म्हणजे मया विना ती कधी ती जाणार नाही. ती तिथे कमळाच्या कधी जवळ जाणार नाही. जाणार नाही. पंकजानी कमळाच्या जवळ जाणार नाही. कमळ हम्म. आणण्यासाठी जाणार नाही असं. आता खाली अर्थ बघा एकदा. पद्मानना पद्मानना म्हणजे कमळासारखं मुख कमळाचे असलेली. मुख मुख असलेली पद्म आनना. हं, कमळासारखे. हा, हं, कमळासारखे मुख असलेली आणि कमळासारखेच नेत्र असलेली. हं. दोन्ही आहे ना ते. मोठे नेत्र असलेली. इंग्लिश आणि मध्ये दिले कमळासारखे नेत्र. विशाल नेत्र असलेली. आणि पद्मानी वा आनेतुम म्हणजे कमळ आणण्यासाठी. कमळे आणण्यासाठी. हा. हम्म. हम्म. अभिप्रयाता म्हणजे काय सांगितलं? अभिप्रायता म्हणजे शी वुड हॅव गॉन म्हणजे गेली असेल कदाचित असं तो म्हणतोय. आधी त्याला वाटतं गेली आधीला असेल. वाटतं. पण हा परत विचार करतो की हे तर शक्य नाहीये की ती माझ्याशिवाय हा कधी जाणे ती शक्य नाहीये हा. असं पण बोलतो तो. पद्मानी आनेतुम अभिप्रायता म्हणजे ती कमळे आणण्यासाठी गेली असेल. तदापि म्हणजे तरी सुद्धा अयुक्तम म्हणजे बरोबर वाटत नाही. सा ती कदाचित मया विना म्हणजे कधीही मया विना माझ्याशिवाय पंकजानी न गच्छतीही म्हणजे कमळे आणण्यासाठी जात नव्हती. माझ्याशिवाय जात नव्हती. हा हम्म. किंवा गेली नाही ती आधी. हा. कधी जात माझ्याशिवाय नव्हती. कधी गॉन म्हणजे आहे ना मला ते. बरोबर नेवर गॉन. घेतल्याशिवाय ती कधी कमळाच्या जवळ जात नव्हती. हा, बरोबर. एक होईल आपला अजून. हम्म. ते कवीची हे किती आहे ना, नुसतं म्हणजे कमळ कमळ किती ठिकाणी वापरले बघा या हम्म. ते श्लोकामध्ये. जे दुसरं जे डोळ्यांचं आहे ना ते कमळाच्या पाकळ्यांसारखे आहे बरं का त्या अर्थामध्ये खाली. अच्छा, कमळा पिटल्स दिलेले डोळ्यांचा. आहे. लोटस पिटल्स म्हणजे ते पाकळ्या. लोटस डोळे जे आहे. पेटल्स आईड म्हणजे टपोरे हा, मोठे डोळे. लांबट म्हणजे. हम्म. हा, हा, आणि लांबट. कमळाचं पान गोल गोल असतं ना ऑलमोस्ट. तेच असं ते. थोडस लांबट पण असतं ना, गोल आणि असं लांबट. हम्म. हम्म. हे म्हणजे पाकळी म्हणजे पाकळी म्हणते फुलाची मी. पाकळी. त्या फुलाची लोटस तोडल्यावर पाकळी, पेटल पाकळ्या आईड. होतात पान ते. नाही. हा हा. हा, पान लोटस हा, नाही, पान पेटल नाही फुलाची आईड. म्हणत आहे पाकळी. मी. हा, हा मी पेटल पाकळी आईड. फुलांची पाकळी पाकळी. तोडल्यावरची म्हणतीये मी. हा, फुलाची ती पाकळी. अशी
ती अशी कोरीव आणि अशी छोटी असते ना, गोल नसते, ती अशी नाही, गोल लांबटच असते नसते, ना. गोल नसते. लांबट कमळाची असते पाकळी एक गोल नसते. हम्म. म्हणून आयत हा नेत्र पण आधी म्हटले बघा. हो 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 हो. आयत नेत्रा म्हणजे लांबट असे डोळे असलेली. हम्म, हा बरोबर तेच ते. बरोबर. ते पाकळी हम्म. पाकळी सारखेच आहे ते, पानांसारखे नाही. हम्म. हम्म, पुढे. हम्म, हम्म. हम्म. कामम. कामं त्विदं पुष्पितवृक्षषण्डं नानाविधैः पक्षिगणैः रूपेतम् वनं प्रयाता तदपि मेकाकिनी म्हणजे एकटी एकाकिनी साती बिभेती भिरुः. जास्ती संधी आली की प्रॉब्लेम येतो. हम्म. हे ते तद अपि युक्तम असंच आहे ते. तद हा तद अयुक्तम. तद अपि. तदापि अयुक्तम हा, अयुक्तम. एकाकिनी. आता हे आहे, एकाकिनी. अन्वय आहे. आणि कामम वरचा वरचा पुष्पित काय ते? पुष्पित वृक्ष षंडम, त्याचं काय मला माहित नाही खरं त्याचं हे काय आहे. हीच पण खाली अर्थले दिस थिकेट ऑफ थिकेट ऑफ ट्रीज इन ट्रीज. ब्लूम. थिकेट ऑफ इन ट्रीज ब्लूम इन म्हणजे ब्लूम काय? म्हणजे हे घनदाट वृक्ष मला वाटतं ते बहरलेले आहेत. हम्म. अं, कामम तू इदम आहे का ते? कामम पुष्पित वृक्ष षंडम नाही नानाविधेही. पहिलं हे काय त्विदम म्हणजे तू इदम आहे का? अं, खाली तू काय लिहिलं. इदमच वाटतंय ते. त्वी झालंय हा का? तू. त्वी झाले ते खरं. इदमच असणार ते. इदम इदम ते त्व आहेच शब्द आहे. काय आहे? हा तू तूच असणार ना.